नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 932.65 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 992.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 413.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 91.27%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया फिलाटेक्स फॅशन्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 14.30 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 6.43 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -45.95%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4721.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5058.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3274.90 रुपये आणि आयचर मोटर्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 41.60%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 51 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 7 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 304.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 340.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 123.50 रुपये आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 143.16%चे रिटर्न दिले आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 0.80 रुपीज म्हणजे 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 757.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 41,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 826.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 390 रुपये आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.66%चे रिटर्न दिले आहे आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एक्झिट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा,
बाय बाय.